मी इच्छाच बाजूच्या शाळेत 5वीत शिकते. आज ना आमच्या वर्गात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धडा शिकवला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. मला ना असं वाटते एकदा तरी भेटावं लागते. महामानव महामानव दिसतो तरी कसा हा महामानव. तसं त्यांच्या एका पुस्तकावर अख्खा भारत चालून राहिला मग तर हत्तीगतच मोठा असावं म्हणा लागत. लय थकली मी आज. झोपते मी आता. नंतर बोलू आपण केव्हा तरी. टाटा. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायचंय. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायचंय. जिजा, ए जिजा, मी भीमराव रामजी आंबेडकर. तुला भेटायचं होतं ना, मला बोलायचं होतं माझ्याशी, जाणून घ्यायचं होतं माझ्याबद्दल. बघ मी तुला भेटायला आले. अगं तुला वाटते इतका मोठा नाही मी. तुझ्यासारखा साधारण माणूस आहे. तसं माणसाचा मोठेपणा हा त्याच्या बुद्धीवरून आणि त्याच्या कर्मावरून ठरतो बरं का. जिजा, जेव्हा मी तुझ्या वयाचा होतो तेव्हा माझ्याशी तुच्छपेक्षाही तुच्छ वागणूक करण्यात आली होती. का? तर या जाती व्यवस्थेमुळे. मग मला एक दिवस कळलं की 100 दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगलेलं बरं. तेव्हा माझ्या संघर्षाला सुरुवात झाली. जगण्यासाठी, शिक्षणासाठी आणि हक्कासाठी. अगं जिजा, या संघर्षाच्या रस्त्यावरती मी खूप काही कमावलं. दलितांना त्यांचा हक्क मिळाला. एरवी डोक्यावरती पदर घेऊन असणाऱ्या स्त्रिया तोच पदर कमरेला खोचवून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करायला शिकल्या. सर्वांना समान शिक्षणाचा हक्क मिळाला. जिजा, तू शिकून राहिलीस, संविधानाचा आदर करून राहिली, समाजाचा विचार करून राहिली, मग यापेक्षा मोठं माझ्यासाठी काय असणार आहे. फार आनंद होतो ग, फार आनंद होतो हे सगळं बघून. कारण या संघर्षाच्या रस्त्यावरती मी कधी खचलो नाही आणि कधी रडलो सुद्धा नाही. पण तुला माहिती आहे जिजा, आजही मी माझे डोळे बंद केले की माझ्या डोळ्यासमोर माझा राजरत्न उभा राहतो आणि तेव्हा मात्र अश्रू अनावर होतात आणि जाणवं लागतं की मी काय गमावलं. अगं जिजा, माझा एक काळ असाही होता जेव्हा माझ्या खिशात 1 रुपया सुद्धा नव्हता आणि नेमका त्याच वेळीच माझा राजरत्न आजारी पडला. माझ्या राजरत्नाला ताप आला होता ग. त्याचा अंग तापाने फणफणत होतं, पण त्याच्या औषध उपचारासाठी माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नव्हता ग जिजा. माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नव्हता. माझ्या राजरत्नावरती फार प्रेम होतं ग. माझ्या राजरत्नावरती फार प्रेम होतं. औषध उपचार नसल्यामुळे त्याचा ताप वाढतोय हे मला ठाऊक होतं, पण त्याला छातीशी कवटाळून रडल्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाच उपाय नव्हता ग जिजा. दुसरा कुठलाच उपाय नव्हता. एवढंच काय तर माझा राजरत्न माझ्या छातीशी असताना कधी गतप्राण झालं हे सुद्धा मला कळलं नाही ग. कधी गतप्राण झालं हे सुद्धा मला कळलं नाही. हे सुद्धा मला कळलं नाही. सगळे शेजारी तिथे जमले होते. त्यातला एक माझ्याकडे आला आणि म्हणाला, बाबासाहेब, राजरत्नाचा अंतिमविधी करावा लागेल आणि त्यासाठी त्याला नवीन कपडे घ्यावे लागतील. नवीन कपडे ऐकताच माझ्या काळजाचा चढ झाला. अगं राजरत्नाच्या औषध उपचारासाठी माझ्याकडे पैसा नव्हता, तर त्याच्यासाठी नवीन कपडे आणण्यासाठी माझ्याकडे कुठून पैसा येणार होता ग. कुठून पैसा येणार होता. मी काय करावं, कुणाला सांगावं, कुठे जावं काहीच कळत नव्हतं ग जिजा. काहीच कळत नव्हतं. त्या दिवशी मी माझ्या गुडघ्यांवर हात ठेवून ढसा रडलो ग जिजा. ढसा रडलो. माझ्याकडे पैसा नाही हे मात्र माझ्या रामूला ठाऊक होतं. माझी रामू माझ्याकडे आली. तिने तिच्या लुगड्याचा पदर काढला, त्यात राजरत्नाला गुंडाळलं व त्याचा अंतिम विधी केला. पण आज माझ्या राजरत्नाच्या बलिदानाचा सार्थ
पण जिजा, एका गोष्टीची मात्र खंत वाटते ग, की हा संघर्ष मी कशासाठी केला, की हा समाज एकजुटीने राहावा यासाठीच ना. तरी सुद्धा हा समाज एकवटला जातोय, तरी सुद्धा जिजा तू युवा आहे, या समाजाचं अस्तित्व आहे, म्हणून मला तुझ्याशी आशा आहे की या एकवटलेल्या समाजाला जोडण्याचा तू प्रयत्न करशील. जिजा, करशील ना? ए जिजा, करशील ना? धन्यवाद. आताची जी स्पर्धक होती तिचे नाव अनुक्रमांक 4 श्रेया पल्ला